घुस 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 त्या गाडीत घुस. मी एकटाच बोलायलो कॅमेऱ्यात बघून माझ्या मनाचे सगळे तोंडाकडे बघायला लोक. सिग्नल सुटलं बी नाही की लगेच हॉर्न द्यायला सुरू करतात. ऑन सेन. एक भाऊ त्यातला म्हणला काय झालं होतं दादा? अरे शिट. आधी एवढं सगळं डायरेक्ट चार्जिंगच्या केबलला लावायचं आणि आवाज व्हायचा तान 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 तान. डीजे एका दिवशी एखाद्याला गाडीवरच घ्यावं असं वाटतंय. हे फक्त हे टाकीचं हे ना असं ओपन करायचं. यो हॅलो गाईज, व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक टू अनदर मोटो ब्लॉग. तर भाई आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण की आपण आपल्या ब्लॉगमध्ये आज जरा मॉडिफिकेशन करणार आहे. मॉडिफिकेशन म्हणजे ते तुम्हाला थोड्या वेळात कळलंच. हे कारवाला काय मला पुढे जाऊ देईन झालं यार. बराच वेळ झालं मी थांबलोय मागं 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 मागं. अरे जाऊ दे बाबा असं जरा. तर अभी हम किधर तो फिरकी लेने जा रहे हैं और खाऊ गल्ली में है अभी. विषय कसा आहे भाई, तर आज दिवसभर झालं आवरावरी चाललेली. सगळं काय सांगू तुम्हाला, दुपारी 2 वाजता उठलो ती, तर सगळा दिवसभर आवरण्यात टाइम गेला. आणि मग नंतर हम आए हैं अभी फिरकी लेने बाहर. अभी हम सिंहगढ़ कैंपस के खाऊ गली में है. ये खाऊ गली में आपको क्या पसंद है सबसे ज्यादा वो बताओ. इधर खूप सारे स्टॉल लगे हैं, हम इधर कभी कभी खायला येतो. मुझे यहाँ की पानीपुरी और इधर का डोसा, ये दोनों चीज बहुत पसंद है. और भाई लोग तुम भी बताओ तुम्हें क्या पसंद है, कमेंट में जरूर बताना. अगली बार मैं भी आऊंगा खाने. इधर 12 महिने ट्रॅफिक, नेहमी जेव्हा तेव्हा ट्रॅफिकच राहते. आणि हमखास भाई सिग्नल लागलेला म्हणजे लागलेलाच असणार. मी आलो की काय होते की आत्ताच येल्लो होता आणि मी आलो की रेड झाला. तर भाई आता सुटलाय सिग्नल आपला, आपण जाऊया आता. अरे हो जायचंय बाबा, एवढं हॉर्न देते यार काय बाबा. इथं कोणाला का मुक्कामाला थांबायचंय की काय भाई. सिग्नल सुटलं बी नाही की लगेच हॉर्न द्यायला सुरू करतात. ऑन सेन्स. अरे किधर से आते यार लोक, कुठं नाही लायकीचे नाहीत. जाऊ द्या म्हणतो पण काय आता जाऊ दे, आपलेच आहेत. तर भाई हा आमचा ब्रिज, नरवीर तानाजी मालुसरे रोडवर झालेला हा ब्रिज एकदम भारी झालं यार. खरंच खतरनाक. नाईटला इथं राईड करायची भाई, खरंच लय भारी आहे एकदम. रात्री 12-1च्या नंतर जर आपण या रोडला आलो तर पूर्ण सांगतो मस्त. अरे एवढं भारी वाटतं ना. घुस 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 त्या गाडीत घुस घुस. इथं आपली नदी, मुथा नदी हा आहे राजाराम ब्रिज. बसायला वगैरे नाईटला एवढं भारी वाटतं इथं. पण जरा नदीचा ना सुगंध लय भारी येते. नाक बंद करून बसावं लागतं, नाही तर मास्क लावून. तर पूर्ण अंधार झालाय आता इथं. बहुतेक इथले लाईट झोपलेत सध्या. हा आहेत आता पुढचे जागे आहेत. भाई साहेब खरं सांगायचं म्हणजे ना टाइमच भेटणं झालं माहिती का बाहेर निघायला. खरंच राव स्टुडंट लाईफ ना एकदम भारी आहे. गेले ते दिवस राहिले तर आठवणी यार. खरंच माझी कॉलेज लाईफ एवढी मिस करतो ना. मी साताऱ्याला होतो तेव्हा एवढी मजा गेली ना भाई, इकडे जाणं तिकडे जाणं. कारण की माझ्या कॉलेज पासून जवळपास पाचगणी महाबळेश्वर मला वाटतं 25 किलोमीटर असं जास्तीत जास्त. आणि माझा मित्र होता तिथलाच अंकित म्हणून, पाचगणीचाच आहे ते. भाई एवढं भारी. आणि जेव्हा तेव्हा वातावरण आता भारी व्हायचं. आणि माझं कॉलेज पूर्ण असं डोंगरात आहे भाई. पुणे बँगलोर हायवेला म्हणजे साताऱ्यामध्ये पुणे बँगलोर हायवेला लिंब म्हणून गाव येते. आणि लिंब पासून जवळपास 5 किलोमीटर असेल माझं गाव. माझं गावच म्हणतोय, माझं कॉलेज. आणि पूर्ण असं डोंगर भाग म्हणजे डोंगर असलेले इलाका आहे ते. पावसाळ्यामध्ये तर भारी एवढं असलं भारी वातावरण होतंय. मी क्लिप टाकतो बघा एकदा, तोपर्यंत आपलं सिग्नल पण सुटल. त्या ऑगस्ट महिन्यातली क्लिप आहे ही. असलं भारी वातावरणात एवढं कॉलेजला जायचं किंवा कुठं फिरायला जाणं वगैरे वगैरे एवढं भारी वाटायचं ना. पण काय यार मिस करतो ते दिवस. माझे मित्र सगळेजण आम्ही जवळच राहणार. सगळे कॉलेजचे मुलं बाहेरचे होते, काही प्रॉपरचे होते. आणि गेलो लाडले. ये का चीज है भाई.
पुढं लगेच सिग्नल लागलेला. अरे सिग्नल मध्ये जिंदगी जाणार आहे इथं आपली. थोड्याशा महत्वाच्या गोष्टी बी करू. सिग्नल नेहमी पाळलं पाहिजे, कारण की मी पण सिग्नल पाळतोच. बात तो सही है. आता इथं सिग्नल लावलंय, सिग्नलच्या मागे टायमर लावलाय. त्या पोलमुळे ते टायमर पण दिसून झालाय ऍक्च्युली. म्हणजे नेमकं किती सेकंद राहिलेत, किती मिनिट राहिलेत काही कळणं पण झाले. अरे लावायचा तरी कशाला भैते, टायमर तरी लावायचा नाही. तर आपला विषय कुठं होता यार? माझ्या कॉलेजचा विषय. तर आम्ही सगळेजण जवळपासच राहायचो आणि त्यात पुन्हा कसं काही जण प्रॉपरचे होते. प्रॉपरचे पोरं पण एवढे भारी भेटले ना, जीवाला जीव देणारे पोरं होते भाई. साताऱ्याची पब्लिक, तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असाल ना भावांनो, आय मिस यू सो मच. अरे एवढ्या मेमरीज आहेत ना भाई साताऱ्यामध्ये, काय सांगू आता. तुम्ही पडेल खूप सांगायचं म्हणल्यावर, एवढ्या गोष्टी आहेत साताऱ्यात सांगण्यासारख्या. तर परत आपण येऊया पुण्यामध्ये. इतक्या वेळा आपण साताऱ्यामध्ये होतो बोलत आता पुण्यामध्ये आलोय. और अभी ये सिग्नल की परेशानी तो नेहमी चलते रहेंगे. आता कसं असं मी आलो की सिग्नल सुटला. सिस्टम आहे बाई. डीजे भावानं तर भारीच केलं सिस्टम आतमध्ये. खरं बघायला गेलं तर ना भाई, खूप दिवसानं बाहेर पडलो मी, खूप दिवसानं. तर भावांना पुण्यामधून कोणी व्हिडिओ बघत असेल ना, तर आणि तुम्हाला स्पॉट जर चांगले माहित असतील पुण्याच्या जवळपासचे बाहेरचे वगैरे कुठं, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तिथे जाईल, कारण की मला असं फिरण्यापेक्षा ना कुठल्या एखाद्या स्पॉटला चांगल्या ठिकाणी गेलेलं आवडतंय. त्यामुळे जर कोणाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये मला चांगले स्पॉट सांगा भावांनो. कळते ना मला तुम्हाला काय म्हणायचंय ते. जिथं मी व्लॉग करू शकल, जिथं मी आपला व्हिडिओ टाकू शकल. नाही तर तुम्ही असले सांगताल भलते स्पॉट. पहिली गोष्ट मला जाता बी आलं पाहिजे तिथं. तर भावांनो, पण इथं कुठेतरी गाडी लावूया, काहीतरी खाऊया, थोडंसं फिरूया. तर विषय कसा झालाय, इथं झाली गर्दी जास्त आणि बोलणारा मी एकटाच आलोय. आणि मी एकटाच बोलायलो कॅमेऱ्यात बघून माझ्या मनाचे. सगळे तोंडाकडे बघायला लोक आणि थोडंसं ऑकवर्ड वाटते, बट बी कॉन्फिडंट. A few moments later. नंबर
तर भाई खरंच एवढा सॉलिड परफॉर्मन्स होता ना. पण एक भाऊ त्यातला म्हणला यो भाई साहब कसला भाई सॉलिड एकदम. तर एवढा भारी परफॉर्मन्स होता ना, एवढं भारी मस्तानी सगळ्यांनी एवढी भारी गिटार वाजवली. क्लब बॉक्स होता तिथं मस्त एकानं मस्त तो एवढा जीव तोडून वाजवत होता ना. खरंच डेडिकेशन त्याचं आय अप्रिशिएट इट. आणि थोडीशी ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे इकडे तिकडे झाली तर घ्या समजून तेवढं. आता भाऊ आहे तुमचा लहान भाऊ असं म्हणून घ्या समजून. एक भाऊ होता त्याला ते मला नको म्हणे काय व्हिडिओ वगैरे अपलोड करू नको. ठीक आहे भाऊ, आय रिस्पेक्ट युअर प्रायव्हसी आणि मी तुझा व्हिडिओ नाही घेत. हो तर मी ब्लर करेन तुझा व्हिडिओ. तरी आपण एका भाऊची परमिशन घेऊया तरी त्यातल्या की व्हिडिओ अपलोड करू की नको. कारण की नको यार, मला आवडत नाही की कोणाची प्रायव्हसी मी डिस्क्लोज करावं. ओके, तर आपली गाडी काढूया आता आणि निघूया इथून. आणि मी आता FC रोडवर फिरत असताना मी माझा व्हिडिओ घेतला, बाकी दुसरीकडचा कुठला घेतला नाही. कारण की मला आवडत नाही त्या गोष्टी, दुसऱ्याच्या एखाद्या प्रायव्हसीचा डिसरिस्पेक्ट करावा असं वगैरे. आणि बाकी काय आता चालत राहते बाकी. ओके, तर आता जाऊया, निघूया, गाडी काढतो. ओके, तर भाई लोक मी आता काढली आहे गाडी माझी आणि आता निघूया आपण. कारण की उशीर झालाय भाई, बघता बघता 11:30 वाजलेत. भाई मला हे रोड लय आवडतं यार, काही असो. खूप वाईड रोड आहे असा, लय मस्त वाटतं या रोडला. ओय ओय ओय, अरे बुड्ढे के बाल. अभी कैसा करूं, अभी तो मैंने खाना भी नहीं खाया. अभी 11:30 बजे और मुझे आ रही है बहुत धूप. ओके, तर गाईज आपण आता जाऊया घरी. आणि पहिले जाण्याच्या आधी काहीतरी खाऊया यार, भूक लागली. खाऊन मग जायचं आणि मग नंतर झोपी जातो. मेरी शादी का ख्याल ला 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 ला. मेरी बेबसी का आलम के पूछे तो कान सकता मैं. काय हुआ इधर कुछ तो हुआ है, लफड़ा अभी भाई, जाना पड़ेगा. इधर कुछ तो लफड़ा हुआ है. काय झालं दादा? अरे शिट भाई साहब, इथं असले गॅजेट होते भाई विकायला आता, खतरनाक. मी म्हणलं काय विषय झाला, एवढा गर्दी कसं काय जमली इथं. पुणे भाई, पुण्यामध्ये कुठं काय येईल, कधी काय विकायला येईल किंवा कुठं काय सिच्युएशन होईल काही सांगता येत नाही. डेंजर आहे भाई. तसं मला एक साऊंड आवडलेला तिथं, पण मी माझा ऑलरेडी तयार केलेला साऊंड असल्यामुळं मी काय हे केलं नाही. मी माझ्या हातानं एवढ्या म्हणजे एवढ्या अशा भारी हातानं माझा साऊंड तयार केला आहे.
ऑडिओ साऊंड एक नंबर वाजते बाई. आधी सार एवढं सगळं ते डायरेक्ट चार्जिंगच्या केबलला लावायचा, आवाज व्हायचा तान 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 डीजे. बस विषय संपला. ओके, तो बहुत दिन से मैंने अपनी गाड़ी खींची नहीं है, तो ये अपना नॉस चालू करता हूँ और गाड़ी खींचता हूँ. मेरी बेबसी का आलम यो के मुझे बता नहीं सकता. ओए 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 किधर आ रहे? किधर किधर से किधर घूमते हैं लोग और किधर से किधर फिर के लेते, कुछ समझ में नहीं आता बाई. एका दिवशी एखाद्याला गाडीवर घ्यावं असं वाटतंय, डायरेक्ट टाकीवर बसवायचं, समोरून जे आलं तर रॉंग साईड आयला. ये बाबा बस म्हणायचं टाकीवर, बघ माझी टाकी कशी आहे गाडीची. हे फक्त हे टाकीचं हे ना असं ओपन करायचं आणि मग बसवायचं. त्या गावात ऑन सेन्स कुठले गे. चलो कुछ खाएंगे अभी, खाओ गली में. क्या खाऊ क्या खाऊ क्या खाऊ. अरे सांगा ना यार, तुम्ही कमेंट मध्ये असलं काय करताय, लवकर सांगा पटकन. काय तुम्हाला माहिती ते सांगा, चांगलं काय काय भेटतं इथं ते खातो. एकदम टेस्टी टेस्टी असं सांगा. किधर किधर क्या खाऊ. ओके तर गाईज मी आता युटर्न मारतो इथून आणि जातो पावभाजी खायला. ऑन गेमेज 12 पावभाजी. तुम्ही ते काय कमेंटमध्ये सांगा ना, आपण इथं एकदा टेस्ट करून बघूया कशी लागते ते.